आम्ही लाडकी बहीण योजना राबवली, 1500 रुपये देणं सुरू केलं. लेक लाडकी लखपती ती योजना सुरू आहे आमची. आज या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की, आणि अजितदादांनी पण काल सांगितलं की जे आम्ही बोललोय ते आमची आर्थिक परिस्थिती जशी जशी मजबूत होईल तसं आम्ही करणार. 2100 रुपये आम्ही बोललोय ते करणार, तुम्हाला सांगतो. आणि आज राज्यामध्ये 10 लाख कोटीचे प्रकल्प सुरू आहेत. ज्या राज्यामध्ये इन्फ्रा प्रोजेक्ट जास्त सुरू असतात ते राज्याची प्रगती वेगात असते. आणि त्याच्यातून माध्यमातून अलाइड इंडस्ट्रीज येतात, सगळं येतं, रेव्हेन्यू मिळतो, जीएसटी मिळतो, टॅक्स मिळतो, लोखंड येतं, सिमेंट येतं, हे सगळं येतं ना. आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की आम्ही जे बोललोय ते आम्ही करणार. आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाला आमचं सरकार नाही. नाही तर तेलंगणामध्ये, कर्नाटकमध्ये बघा योजना बंद पाडल्या. तुमच्या योजना बंद पाडल्या, खूप योजना तुमच्या बंद केल्या. काल तुम्हाला अजितदादाचं भाषण ऐकलं असणार आपण, त्याच्यामध्ये बघा कुठली योजना बंद पाडली आहे. आता योजना एक तरी बंद झाली असं म्हणाले का ते म्हणाले नाहीत, पण बंद तर केल्या ना. काय शिवभोजन पासून तुमचा आनंदाचा शिधा वगैरे सगळ्या. आनंदाचा शिधा काय रोज वाटत नव्हतो आम्ही, सणाला वाटत होतो, दिवाळीला वाटत होतो, दसऱ्याला दिवाळीला वाटत होतो, गणपतीला वाटत होतो. आता तुम्हाला सांगतो शिवभोजन आता बघा चालू आहे की नाही. तुम्हाला म्हणजे आपण सुरू केलेल्या योजना जेव्हा अशा त्याचं ऑक्सिजन काढून घेतल्यानंतर तुम्हाला काय होतं त्याच्याकडे बघून, का तुम्हाला माहिती असतं की असं होणार आहे? बिलकुल नाही. लाडकी बहीण योजनेमुळे लाडक्या बहिणींनी लाडक्या बहिणी देताना दिल्या इतक्या जणांना, आता तुम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळे निकष लावून आता कमी करत चालला. खांडेकर साहेब, तुम्ही बाकी लोकांचं ऐकून बोलू नका. तुम्हाला मी सांगतो, ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत एकही बहीण वंचित राहणार नाही. आता जिकडे 4 व्हीलर गाडी आहे, इन्कम टॅक्स भरतायत, त्याच्यावर आता निकष आम्ही बदललेत का? 2.5 लाखाच्या पेक्षा जास्ती उत्पन्नवाल्याला देणार नाही आम्ही सांगितलं का? आम्ही ज्या या पात्रतेत निकषामध्ये बसतात त्या एकाही लाडक्या बहिणीचं जर आम्ही पैसे दिले नाही तर तुम्ही पकडा आम्हाला. चला. ज्यांनी 4 व्हीलर गाड्या घेऊन जे फिरत होते आणि ज्यांनी लाडक्या बहिणीचे पैसे घेतले आणि असं अपात्र जे दान तुम्ही केलेलं आहे मधल्या काळामध्ये निवडणुकीच्या आधी, त्यांना तुम्ही काही शिक्षा देणार आहात का? त्यांचे पैसे तुम्ही वसूल करणार का? की तुम्ही सरकारची फसवणूक केली? कुणाची? सरकारची. असे ज्यांनी ज्या अपात्र होत्या त्यावेळेला तर सगळ्यांना सरसकट ज्यांनी मागितलं त्यांना दिलं. नाही. आता बघा जे आम्ही दिलेलं आहे आम्ही, आता इथून पुढे जे निकषात बसतील त्यांनाच देणार. आता जे दिलेलं आहे ते त्यांचं परत काढून घेणार आहे. आम्ही देणारे आहोत ना, घेणारे नाही. आमचं सरकार देणार आहे. आता दिले ठीक आहे, परंतु आता जे आहे निकषामध्ये बसणारी आमची लाडकी बहीण यापासून वंचित राहणार नाही. म्हणजे तुम्ही सुरू केलेल्या सगळ्या योजना सुरू राहतील बिलकुल तुम्हाला शब्द मिळालेला आहे. शब्द कशाला? मी काय त्याच्या सरकारमध्येच आहे ना, शब्द काय द्यायचं? म्हणजे की ज्यांनी की असं की अर्थमंत्री, मुख्यमंत्री. नाही तसं नाही. आमच्या टीम आहे हो. काय तर असं तुम्हाला वाटत असेल, ते विरोधक त्याच्यामध्ये रोज काय काय बातम्या फिरतात, आता तुम्ही तिकडे चालवता. तर आपण पाहिलेलं असेल, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज दिलेली आहे. आतापर्यंत तुम्हाला जुलैपासून मार्च महिन्यापर्यंतचे 13,500 रुपये जमा झाले असतील, तर तुमचे आतापर्यंतचे 13,500 रुपये किंवा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3,000 रुपये जमा झाले आहेत की नाही, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल. तर बघा, आता जी न्यूज आलेली आहे महत्त्वाची, आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील पाहिलेली असेल. लाडक्या बहिणींसाठी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे. ती महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे पाहणार आहोत. त्याच्या अगोदर महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला एप्रिल महिन्याचे पैसे कधी येणार याबद्दलची तुम्ही वाट पाहत असाल, तर त्याबद्दलची देखील माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. एप्रिलचे तुमचे 1,500 रुपये भेटतील की 21 रुपये, त्याबद्दल ही अपडेट आपण बघणार आहोत. तर काय महत्त्वाची अपडेट आहे ती अगोदर आपण बघूयात. बघा, लाडक्या बहिणींना लवकरच 21 रुपये भेटणार. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून योजनेबाबत सर्वात मोठी बातमी दिलेली आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला देखील ते लाईव्ह बोलत होते, आपण एका कार्यक्रमामध्ये बघितलेलं असेल. तर काय म्हटलेलं आहे डिटेलमध्ये आपण आता बघूयात. बघा, ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू
सुरू केलेली आहे. प्रत्येक महिन्याला तुम्हाला याचे 1500 रुपये भेटत असतील. खूप मोठा असा आर्थिक आधार या ठिकाणी लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला डीबीटीद्वारे दिला जात आहे. याची मदत तुम्हाला होत असेल तर बघा, आता ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना ही आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. परंतु गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून या योजनेला सुरुवात झाली. आपल्याला माहिती असेल जुलै आणि ऑगस्टचे तुम्हाला 3000 रुपये सुरुवातीला भेटलेले होते रक्षाबंधनाच्या वेळेस. तर या योजनेअंतर्गत दर महिन्याला आता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा करण्यात येतात. आतापर्यंत तुम्हाला एकूण 9 हप्ते लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. 9 हप्ते ज्याच्यामध्ये तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा देखील या ठिकाणी हप्ता जो आहे तो जमा झालेला आहे. टोटल 13,500 रुपये जमा झालेले असतील. आता तुमचा 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा तो देखील एप्रिल महिन्यामध्येच तुम्हाला दिला जाणार आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला हे 1500 रुपये एप्रिल महिन्याचे देखील भेटणार आहेत. त्याबद्दल देखील अर्थसंकल्पामध्ये 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला 100% ही योजना पुढे अशीच कायमस्वरूपी पुढचे 5 वर्ष चालू राहणार आहे. 2025-26 जे आर्थिक वर्ष आहे त्याची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये 1500 रुपयाने करण्यात आलेली आहे. तर बघा, मार्च महिन्याचा देखील हप्ता लाभार्थी महिलांना मिळालेला आहे. तुम्हाला मार्च महिन्याचे पैसे 1500 रुपये भेटलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर भेटले असतील तर धन्यवाद, आले म्हणून नक्की पाठवा. नसतील भेटले तर नाही म्हणून देखील पाठवा. त्यापुढे तुमचा जिल्हा देखील पाठवा जेणेकरून समजेल की कुठल्या जिल्ह्यामधून पैसे आलेले नाहीत. तर बघा, आता दरम्यान या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण वाढल्याची चर्चा सुरू आहे. राज्यात सुरू असलेल्या इतर योजनांचा पैसा हा लाडकी बहीण योजनेकडे वळवल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्यातच या योजनेच्या निकषात बसत नसलेल्या अनेक महिलांना सरकारने या योजनेतून वगळल्यामुळे या योजनेबाबत चर्चेला उधाण देखील आलेलं आहे. मात्र ही योजना सुरूच राहणार असून पात्र लाभार्थी महिलांना या ठिकाणी प्रत्येक महिन्याचे पैसे मिळत राहतील असं सरकारकडून मात्र स्पष्टपणे या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी जर राज्यात आमचं सरकार आलं तर आम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्यामध्ये वाढ करू, लाभार्थी महिलांना 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आलेली होती. तर बघा, आता 2100 रुपयाबद्दल काय अपडेट आहे ते आपण बघणार आहोत. त्यापूर्वी ही जी योजना आहे तुमची, ही योजना मात्र अशीच चालू राहणार आहे. आर्थिक ताण आला तरी देखील आम्ही काटकसर करून लाडक्या बहिणींची जो हप्ता आहे प्रत्येक महिन्याचा ते देऊ असं या ठिकाणी सरकारकडून स्पष्टपणे करण्यात आलेलं आहे. 1500 रुपये तुमचे प्रत्येक महिन्याचे भेटत राहतील अशी माहिती देण्यात आलेली आहे. तर आता बघा, 2100 रुपयाबद्दल जी घोषणा करण्यात आली होती त्याबद्दल काय म्हटलं गेलेलं आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. आता 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तुम्ही देखील याबद्दल वाट पाहत असाल, कारण की 1500 रुपयामध्ये 600 रुपयाची अजून वाढ करून 2100 रुपये तुम्हाला दिले जातील अशी घोषणा केली गेली होती. 2100 रुपये भेटले तर मोठा अजून आर्थिक आधार तुम्हाला भेटणार आहे. तर अर्थसंकल्पामध्ये या संदर्भात घोषणा होऊ शकते असा अंदाज आपण व्यक्त केला गेला होता किंवा तो अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र अजूनही याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे लाभार्थी महिलांचं लक्ष लागलेलं आहे. तुम्ही देखील त्याची वाट पाहत असाल. तर मग आता याबाबत आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महत्त्वाची अपडेट दिली आहे. लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळत आहेत. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर 2100 रुपये देऊ असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. राज्याची अर्थव्यवस्था लवकरच सुधारेल. लवकरच आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला देखील तुम्ही ऐकलेलं असेल, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की 2100 रुपये आम्ही देणार आहोत. जी घोषणा केलेली आहे, जी आश्वासनं दिलेली आहेत ते आम्ही पूर्ण करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली. त्यासोबत त्यांनी म्हटलं की ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचे 1500 रुपये आम्ही प्रत्येक महिन्याचे देणार. ही योजना अशीच कायमस्वरूपी चालू राहील. योजना कुठेही बंद होणार नाही. कितीही आर्थिक ताण आला तरी 1500 रुपये प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींचे भेटत राहतील अशी माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. त्यासोबत 2100 रुपयाबद्दल त्यांनी म्हटलं की जशी आर्थिक परिस्थिती सुधारेल, राज्याची आर्थिक परिस्थिती लवकरच सुधारेल तर आम्ही लाडक्या बहिणींचे 2100 रुपये देण्याबद्दलचा निर्णय देखील घेऊ अशी माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यावरती प्रक्रिया चालू आहे असं देखील त्यांनी माहिती दिलेली आहे. स्वतः उपमुख्यमंत्री असतील, त्यासोबत महिला व बालविकास मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, यांनी देखील सांगितलेलं आहे की 2100 रुपयाबद्दल निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याच्यावरती काम चालू आहे. जसा निर्णय होईल तशी त्याबद्दलची घोषणा देखील केली जाईल अशी माहिती दिली आहे. तोपर्यंत प्रत्येक महिन्याला
तुम्हाला लाडक्या बहिणीचे 1500 रुपये भेटत राहतील, त्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही अशी देखील माहिती दिलेली आहे. तर लाडक्या बहिणींसाठी ही मोठी आनंदाची बातमी, गुड न्यूज होती. ती म्हणजे याच्यामध्ये तुमचे 1500 रुपये प्रत्येक महिन्याचे भेटत राहतील. त्याचसोबत त्यांना एक प्रश्न विचारण्यात आलेला होता, तो म्हणजे आतापर्यंत ज्या अपात्र लाडक्या बहिणी होती, जर त्यांना 1500 रुपयाने पैसे दिले गेलेले आहेत तर ते पैसे परत घेतले जाणार का? तर त्याबद्दल त्यांनी सांगितलेले की ते पैसे परत घेतले जाणार नाहीत. मात्र ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचे पैसे मात्र प्रत्येक महिन्याचे भेटत राहतील अशी माहिती देण्यात आलेली आहे. तर संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी आजच्या तारखेचं बघितलेलं आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. लाडकी बहीण योजनेबद्दलची महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाचा अपडेट भेटेल. आणि एप्रिल महिन्याबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे की एप्रिल महिन्याचे देखील तुमचे 1500 रुपये एप्रिल महिन्यामध्येच भेटणार आहेत, कारण की सध्या तरी मार्च महिना चालू आहे. मार्चपर्यंतचे तुमचे या ठिकाणी पैसे सध्या 9 हप्ते दिले गेलेले आहेत. 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा तुम्हाला एप्रिल महिन्यामध्येच दिला जाणार आहे. तर आत्तापर्यंत जे पैसे वाटप झालेले त्याच्यावरून तर आपण बघितलेलं आहे की महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे भेटतात. तसंच एप्रिलचे देखील तुमच्या महिन्याचे शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे एप्रिल महिन्यामध्ये येऊ शकतात. याबद्दल अजून काय अपडेट आलं तर नक्की तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.